ज्या वेळेस आपण लहानपणी बॉलला ज्यावेळेस किक मारायचो त्यावेळेस आपण हा विचार केलाय कधी की बॉल उडून लांब का जातो किंवा उडून तो पाठीमागं का नाही जात, ज्या दिशेने आपण किक मारतो त्याच दिशेने का ट्रॅव्हल करतो, हे जे विमान आहे हे हवेतच का उडतं, हे जे रॉकेट आहेत हे ज्यावेळेस अर्थचं ऑर्बिट सोडतात वरती एअर नसते मग विदाऊट एअर हे ट्रॅव्हल कसं करतं, किंवा ज्या वेळेस आपण गाडीमध्ये असतो आपल्याला झटका बसतो एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्ड, फॉरवर्ड झटका कधी बसतो ज्याला आपण जर्क म्हणतो, ज्या वेळेस तुमचा ड्रायव्हर गाडीला स्पीडअप करतो त्यावेळेस तुम्हाला बॅकवर्ड जर्क बसतो, आणि ज्या वेळेस गाडीला ब्रेक मारले जातात त्यावेळेस तुम्हाला पाठीमागचा झटका बसतो ज्याला आपण बॅकवर्ड जर्क म्हणतो. तर बघा सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत तुमच्या मोशनच्या, आणि आजचा टॉपिक तुम्हाला कळलंच असेल, टॉपिकचं नाव आहे तुमच्या लॉज ऑफ मोशन. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आजच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण चेक करणार आहोत बेसिकली लॉज ऑफ मोशन. तर मग सर लॉज ऑफ मोशन हे सगळं खरं आहे, पण मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय, याच्या आधी आपण एक लेक्चर टाकलेलं आहे मोशनवरती, बरोबर. सो आपण एक क्विक रिकॅप घेऊ. बघा मोशन म्हणजे काय असतो, ज्या वेळेस तुमचा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतो किंवा पोझिशन चेंज करतो, कसा, विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण काय म्हणतो रे, त्याला आपण काय म्हणतो, मोशन म्हणतो, बरोबर. त्यालाच आपण काय म्हणतो रे, मोशन म्हणतो, है ना. आता यांना ऐकायचंच नाहीये, हे काय करतात, घसरगुंडीवरून खाली घसरतात, बरोबर. मग यांनी काय केलंय, या झिरो पोझिशन पासून म्हणजे इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशनला काय केली, त्यांची पोझिशन चेंज केली, पण कशी, विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा मी कायम सांगतो, टाइम हा थांबत नसतो कोणासाठी, बरोबर. मग इथे काय सांगताय, व्हेन अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ टाइम इट इज सेड टू बी इन मोशन. मोशनची डेफिनेशन काय, ज्या वेळेस ऑब्जेक्ट तुमची पोझिशन चेंज करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यालाच आपण काय म्हणतो रे, मोशन म्हणतो. ठीक आहे. लॉज ऑफ मोशन बघा कोणी डिस्कव्हर केले, का डिस्कव्हर केले, त्यांची काय हिस्ट्री होती आपण येणाऱ्या स्लाइड्स मध्ये बघू. बघा आयझॅक न्यूटन है ना, न्यूटन बाबा, ह्या सगळ्यांना, ह्या सायंटिस्टचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, बरोबर. मग बघा ज्या वेळेस ते थोडेसे स्ट्रेस्ड होते किंवा बोर होते त्यावेळेस त्यांनी काय विचार केला, चला आता आपण काय करू, आज अभ्यास करू पण झाडाखाली. मग ते निवांत जाऊन बसले झाडाखाली वाचत असताना त्यांच्या डोक्याच्या वरून खाली पडलं, म्हणजे झाडावरून खाली पडलं सफरचंद, त्याला आपण ऍपल म्हणतो, बरोबर. मग आता बसल्या बसल्या त्यांनी विचार केला, यार हे फळ खालीच का पडलं, बरोबर, खालीच का पडलं, वरती का नाही उडालं. ठीक आहे. मग ह्या सगळ्या एका थॉट वरून किंवा ह्या सगळ्या प्रोसेस वरून त्या बाकीचे जे लॉज आहे किंवा ज्या बाकीचे ज्या त्यांनी शोध लावले ते ह्या सगळ्या एका गोष्टीमुळे पुढे चालू झाले. ठीक आहे. मग कोण होते सर आयझॅक न्यूटन. तर बघा आयझॅक न्यूटन कोण होते तुमचे, त्यांचा जन्म कुठे झाला ना, तुमचा बॉर्न कुठे झाला, एक रील आहे ना त्याच्यावरनं, तुमचा बॉर्न कुठे झाला. तर बघा त्यांचा जन्म झाला होता तुमचा इंग्लंडमध्ये, बरोबर. इंग्लंडमध्ये झाला होता 1643 मध्ये. ठीक आहे. ते काय होते, खूप ब्रिलियंट सायंटिस्ट होते यार. एवढं सगळं जग जर त्यांचं नाव घेतंय किंवा कोणा एका व्यक्तीचं नाव घेतं म्हणजे त्यांनी त्याच्या पास्ट मध्ये किंवा त्याच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगलं काम केलेलं असेल, बरोबर की नाही. बरं बघा हा एक त्यांचं पुस्तक होतं, बघा त्यांचं पुस्तकाचं नाव काय होतं, फिलोसॉफिया नॅचुरलिस प्रिन्सिपिया मॅथमॅटिशिया. आता हे नाव फक्त लक्षात ठेवा, याचा आपल्या याच्याशी काही संबंध नाही, बट कुठलीही गोष्ट थोडीशी जर जास्त घेतली डोक्यामध्ये ती आयुष्यभरासाठी काम येते. हे शिकले तरी तुम्हाला काय वाया जाणार नाही ही गोष्ट, बरोबर. आणि त्यांनी त्यांचं जे शिक्षण होतं मुलांना ते कुठून केलेलं होतं, ते केलेलं होतं त्यांनी त्यांच्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधून. ठीक आहे. बर मग नंतरून त्यांनी काय एक्सप्लेन केलं रे, ज्यावेळेस त्यांनी हे बुक वगैरे, त्या बुकमध्ये काय एक्सप्लेन केलं होतं, लॉज ऑफ मोशन आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशन एक नवीन लेक्चर मध्ये आपण शिकूच, पण लॉज ऑफ मोशन मग किती लॉज होते बरं सांगा बरं, किती लॉज होते. तर ते होते सर 3 लॉ. त्याला आपण काय म्हणतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. चलो शुरू करते फिर. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो रे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघा एकदम सोप्या भाषेत समजून घ्या आपण. बघा an object continues in its state of rest or uniform motion unless acted upon by external unbalanced force. external unbalanced force आपण फोर्सेस मध्ये बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स बघितले. ठीक आहे. आता बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय किंवा अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगतो, पण जर स्टेटमेंट जर बघितलं आपण फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं, त्यालाच आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो. इनर्शिया म्हणजे काय हे पण मी एक्सप्लेन करतो. बघा फर्स्ट लॉ ऑफ मोशनला दुसरं नाव काय बघा, लक्षात ठेवा, लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजे कधी एक्झाम्पलला तुम्हाला जर विचारलं की लॉ ऑफ इनर्शिया एक्सप्लेन करा, मग त्यावेळेस असं घेऊन नका चालू की आम्ही तुम्हाला शिकवलं नाही, बरोबर, मास्तरनी तुम्हाला शिकवलंच नाही. तर बघा लॉ ऑफ मोशन म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ मोशनला आपण म्हणतो लॉ ऑफ इनर्शिया. मग त्याचं काय म्हणणं आहे, अन ऑब्जेक्ट
continues in its state of rest or uniform motion unless acted upon by external unbalanced force. ती जी गोष्ट आहे ती कंटिन्यू करते त्या स्टेट ऑफ मोशन मध्ये, युनिफॉर्म मोशन मध्ये. म्हणजे ज्या वेळेस तुमची एखादी गोष्ट स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह करते आणि ती कंटिन्युअसली मूव्ह होते, बरोबर, ती त्या स्टेट मध्ये राहते जोपर्यंत त्याच्यावरती बाहेरून एखादा फोर्स ऍक्ट करत नाही, ज्याला आपण अनबॅलन्स फोर्स म्हणतो. ती काय असते तुमची फर्स्ट लॉचं काय तुमचं स्टेटमेंट आहे, बरोबर. ते काय आहे तुमचं फर्स्ट लॉ ऑफ स्टेटमेंट आहे. आता जसं मी सांगितलं की यालाच आपण काय म्हणतो रे, लॉ ऑफ इनर्शिया. मग लॉ ऑफ इनर्शिया काय सांगतो, द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. मग कोणती स्टेट, एक तर ती जी वस्तू आहे ती एक तर रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल. मग रेस्ट मध्ये असेल तर ती रेस्ट मध्येच राहील, मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहील. यालाच आपण काय म्हणतो रे, इनर्शिया. मग आता सर इनर्शियाचे किती टाइप्स आहे, तर इनर्शियाचे आपल्याकडे 3 टाइप्स आहेत. पहिला आहे तुमचा इनर्शिया ऑफ रेस्ट, दुसरा आहे तुमचा इनर्शिया ऑफ मोशन आणि तिसरा आहे तुमचा इनर्शिया ऑफ डायरेक्शन. अशी गोष्ट जी की रेस्टला आहे तिला आपण म्हणतो इनर्शिया ऑफ रेस्ट. अशी गोष्ट जी की मोशन मध्ये आहे तिला आपण काय म्हणतो, इनर्शिया ऑफ मोशन. अशी गोष्ट जी की मोशन मध्ये आणि एका डिरेक्शन मध्ये आहे तिला आपण काय म्हणतो, इनर्शिया ऑफ डिरेक्शन. तर इनर्शिया म्हणजे काय, टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स स्टेट, इधर तुमची रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल, त्यालाच आपण काय म्हणतो रे, त्यालाच आपण म्हणतो इनर्शिया. ठीक आहे, चलो आता जे मी अनबॅलन्स्ड फोर्स आणि बॅलन्स्ड फोर्स बद्दल बोलत होतो त्याचा एक क्विक रिकॅप घेऊ आपण. बघा, बॅलन्स्ड फोर्स आपण कशाला म्हणतो, आपण रस्सी केस बघितली असेल. रस्सी केस मध्ये काय असतं, 2 टीम्स असतात, बरोबर. 2 टीमच्या हातामध्ये एक दाव दिलेला असतं, रस्सी ज्याला म्हणतो आपण रोप म्हणतो. ठीक आहे, मग जोपर्यंत दोन्ही टीम सेम फोर्सने किंवा सेम डिरेक्शन मध्ये ओढत आहे, म्हणजे एक टीम ह्या डिरेक्शनला एक टीम ह्या डिरेक्शनला, ठीक आहे, ओढतायत, लाईक सेम फोर्स लावतायत, तोपर्यंत काय ती रोप जी आहे किंवा एक कोणती तरी टीम जिंकणार किंवा हारणार नाही हे डिसाईड नाही करू शकत. ते केव्हा होईल, ज्या वेळेस दोघांपैकी कोणीतरी एक टीम जास्ती फोर्स लावेल, त्यालाच आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड फोर्स म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये पण एक्सप्लेन करतो. तर मग त्यावेळेस काय होणार आहे, कोणती तरी एक टीम खाली पडणार आहे, म्हणजेच रस्सी तुम्ही तुमच्या पार्ट मध्ये खेचून घेणार आहात, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, तुम्ही दोन्ही टीम समान बल लावत आहात, त्यामुळे काय कुठलीच टीम जिंकत नाही किंवा कुठलीच टीम हारत नाही. दुसरं एक्झाम्पल काय याचं, आपण जे वजन करतो ना, वजन किराणा दुकानात गेल्यानंतर तराजू काटा म्हणतो. ठीक आहे, ज्या वेळेस दोन्ही तराजू सेम लेवलला येतात त्याला आपण काय म्हणतो रे, बॅलन्स्ड म्हणतो. ठीक आहे, मग जर आता याचं एक अजून एक उदाहरण बघू, अ बुक ऑन टेबल. मग आता तुम्ही म्हणा याचं फोर्स कसा डिफाईन करणार. बघा, बुक कसं आहे तुमचं रेस्टला आहे आणि याच्यावरती एक फोर्स कोणता अप्लाय झालाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि दुसरा जो फोर्स आहे तो आहे टेबलचा अपवर्ड फोर्स, ज्याला की आपण काय म्हणतो, नॉर्मल फोर्स. बघा, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी पुल्स द बुक डाऊन. ठीक आहे, ते पुस्तकाला खाली ओढतंय. जसं जे ऍपल जे खाली पडलं, मग ते कोणत्या फोर्समुळे पडलं, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पडलं. ठीक आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी पुल्स द बुक डाऊन. ठीक आहे, अँड नॉर्मल फोर्स म्हणजे आता सपोज हा टेबल आहे आणि ह्या टेबलवर मी जर बुक ठेवलंय तर याच्या खाली काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, ह्या बुकला खाली ओढते, पण टेबल काय ऍक्ट करतोय रे तुमचा, ऑब्स्टॅकल. म्हणजे तो काय ऍक्ट करतोय, तुमच्या पुस्तकाला खाली जाऊ देत नाही, पण तो काय ऍक्ट करतोय, अपवर्ड फोर्स, म्हणजे वरती फोर्स लावतोय, तो नॉर्मल फोर्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे झालं तुमचं बुकचं. आणि टग ऑफ वॉरचं तर मी तुम्हाला समजूनच सांगितलंय की टग ऑफ वॉर मध्ये बॅलन्स्ड फोर्स का असेल. सेम आपण अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये जर गेलो तर बघा, अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये काय असतं बघा. आता एक एक्झाम्पल अज्युम करू, 2 केस मध्ये अज्युम करू. बघा, जर मी एखादा फुटबॉल जर पायाने मारला, ठीक आहे, पायाने मारला, तो बॉल उडतोय का बरं, कारण की माझ्या पायाने मारलेला जो फोर्स आहे तो सगळ्यात जास्त आहे. आणि कोणत्या तुलनेमध्ये, जो हवेत जाणार आहे बॉल तुमचा, बरोबर, हवेमध्ये काहीतरी फ्रिक्शन होणार, काहीतरी रेजिस्टन्स असणार, तो जो रेजिस्टन्स आहे हवेचा ऍज कम्पेअर टू मी जो फोर्स लावलाय तो कसा असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून तुमचा बॉल काय होतोय, पुढे चालला जातोय. ठीक आहे, अ फोर्स ऑफ युअर फूट ऑन द बॉल इज मच ग्रेटर दॅन एअर रेजिस्टन्स अँड फ्रिक्शन. अँड ऍपल फॉलिंग फ्रॉम अ ऍपल फॉलिंग फ्रॉम अ ट्री. मग इथं काय असणार, जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तो बाकीच्या फोर्सच्या तुलनेमध्ये जास्त आहे, म्हणून तो जो ऍपल आहे तो खाली पडतोय. ठीक आहे, आता परत एकदा मी सोप्या भाषेत समजून सांगतो. बॅलन्स म्हणजे काय, दोन्ही फोर्सेस ज्या वेळेस तुमचे समान असतील, म्हणजे जो नेट फोर्स
तुमचा ज्यावेळेस झिरो होणार आहे, म्हणजे एक F1 फोर्स अप्लाय केला, एक F2 फोर्स अप्लाय केला, ज्यावेळेस नेट फोर्स म्हणजे दोघांची ज्यावेळेस मी सम करेल त्यावेळेस ती झिरो ज्यावेळेस येईल त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड फोर्स. आणि ह्या दोन्ही फोर्स पैकी एकही फोर्स पुढे मागे झाला की त्याला आपण काय म्हणणार आहे, अनबॅलन्स्ड फोर्स. आता आपण बघू मोमेंटम. ठीक आहे, मग सर मोमेंटम का शिकायचं ते पण मी सांगतो. मोमेंटम का शिकायचं आपण. मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम काय सांगते की क्वांटिटी ऑफ मोशन सांगते. काय सांगते मोमेंटम, एक क्वांटिटी ऑफ मोशन. ते काय सांगतं की हाऊ हार्ड इट इज टू स्टॉप अ मुव्हिंग ऑब्जेक्ट. सपोज एखादी गाडी आहे फुल स्पीड मध्ये आहे आणि मला ती थांबवायची आहे, बरोबर, ती थांबवायची आहे, मग त्याला किती फोर्स लागणार हे जर समजून घ्यायचं असेल किंवा सांगायचं असेल तर तिथं तुमची टर्म येते तुमची मोमेंटम. ती काय सांगते तुम्हाला, क्वांटिटी ऑफ मोशन सांगते. आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे बघा, P इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. त्याचं SI युनिट आहे बघा kg मीटर पर सेकंड. आणि मोमेंटम कशी तुमची वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलर आणि वेक्टर दोन क्वांटिटीज असतात. ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तिला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, फक्त त्याला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन नसतं. ठीक आहे, मग चला, मग तुम्ही म्हणाल सर प्रेशर इज इक्वल्स टू mv हा जो फॉर्म्युला आहे हा कसा आला, मग जर बघायचं असेल आपल्याला तर आपण नेक्स्ट स्लाइड वरती जाऊ. ठीक आहे, चलो मोमेंटमचं एक एक्झाम्पल समजून घ्या आणि त्याच्यानंतर मी जो P इज इक्वल्स टू M इंटू V आहे तो कसा डिराईव्ह करा ते पण सांगतो. बघा, दोन गोष्टी आहेत. एक तुमची गाडी आहे आणि नंतर तिला मला थांबवायचं आहे, आणि दुसरी केस आहे एक बॉल फेकलाय कुणीतरी समोर आणि त्याला पण मला थांबवायचं आहे. ठीक आहे, चलो, मग जर स्मॉल क्रिकेट बॉल अँड अ बिग ट्रक बोथ मूव्ह ऍट सेम स्पीडने मूव्ह करतायत, बरोबर. द ट्रक इज हार्डर टू स्टॉप बिकॉज इट्स मास इज लार्जर. म्हणजेच काय, इट हॅज मोर मोमेंटम. यार आता ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना. तुम्हाला जर मी सांगितलं म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जो सायन्स सोडून द्या, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक गाडी थांबवायची आहे आणि तुम्हाला एक बॉल थांबवायचा जो की सेम स्पीडने आहे, तुम्ही म्हणाल सर मला बॉलला थांबवायला सोपं जाईल रादर दॅन गाडीला. कारण की का, गाडी मोठी पण आहे, वजनदार पण आहे, आणि थांबवायला जो फोर्स लागणार आहे तो पण कसा लागणार आहे, जास्ती लागणार आहे, जो की तुमच्याकडे नसणार आहे. ठीक आहे, ट्रक इज हार्डर टू स्टॉप बिकॉज इट्स मास इज लार्जर आणि इट हॅज मोर मोमेंटम. म्हणजे काय, तिचा जो मोशन असणार आहे तो कसा आहे, जास्ती असणार आहे. द क्रिकेट बॉल इज इझी टू स्टॉप, इट हॅज लेस मोमेंटम. मी तेच सांगितलं. सो याचाच अर्थ काय होतो, जर तुमचा मास जर ग्रेटर असेल तर तुमचा काय असणार आहे, ग्रेटर जो मोमेंटम जो असणार आहे तो ग्रेटर असणार आहे. ठीक आहे, मोमेंटम जो असणार आहे तो ग्रेटर असणार आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टीमध्ये जो तुमचा कमी मोमेंटम लागणार आहे तो तुमच्या ह्या केसमध्ये, आणि जास्ती मोमेंटम जो लागणार आहे तो ह्या केसमध्ये लागणार आहे. ठीक आहे, बर, आता आहे तुमचा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. बर, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, है ना. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली अप्लाइड फोर्स. बघा, हे जे स्टेटमेंट आहे ना तुमचे, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन, हे तुमचे ना असे बोटांवरती पाठ असले पाहिजे. कशावरती, बोटांवरती पाठ असले पाहिजे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. ठीक आहे, बर, मग आता याचा पण एक फॉर्म्युला आहे, F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे, बर, मास इंटू ऍक्सलरेशन. आता हा फॉर्म्युला आपण पहिले बघू की हा फॉर्म्युला F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशनच का आलं. बघा, जो मोमेंटम होता तुमचा, मोमेंटमचा काय फॉर्म्युला होता, बघा मोमेंटमचा काय फॉर्म्युला होता, पटपट आठवा. P इज इक्वल्स टू मास इंटू तुमचा V. बर, आता हे जे स्टेटमेंट आहे त्यांनी काय सांगितलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बघा, एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं जिथं रेट येईल तिथं तुमचा टाइम येऊन जातो. रेट ऑफ चेंज म्हणजे काय, टाइम नुसार जो बदलतोय. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे याला काय होईल, P अपॉन T म्हणजे मोमेंटम अपॉन टाइम येऊन जाईल. ठीक आहे, आणि काय सांगितलं होतं त्यांनी, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, है ना. इथं सांगितलं होतं ना रे, मी ह्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं ना की तुमचा जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स. म्हणजे तुम्ही जेवढा फोर्स त्याच्यावरती अप्लाय करणार. बर, मग मी काय घेतोय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम घेतलाय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मी काय घेतलाय, फोर्स घेतलाय, बरोबर. आता रेट ऑफ चेंज ऑफ, मग आता काय होतंय, ज्या वेळेस चेंज होतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे एखादी गोष्ट जर ट्रॅव्हल करते तर इनिशियली ती कुठेतरी थांबलेली असणार, तिला आपण तिची व्हेलॉसिटी काढणार, आणि नंतरून ती कुठेतरी जाते, म्हणजे ती त्याची काय झाली, फायनल व्हेलॉसिटी झाली. फॉर एक्झाम्पल, ह्या स्टेटवरून मला ह्या स्टेटला जायचंय, मी याला काय म्हणणार, V, म्हणजे ही झाली माझी इनिशियल व्हेलॉसिटी, IV म्हणू, आणि ही झाला तुमचा U, म्हणजे ही झाली तुमची फायनल व्हेलॉसिटी, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटीला मी U ने डिनोट केलं आणि फायनल व्हेलॉसिटीला मी U ने
व्ही ने डिनोट केलं इनिशियल व्हेलॉसिटीला आणि फायनल व्हेलॉसिटीला मी यू ने डिनोट केलं, बरोबर. ठीक आहे, चलो मग आता जिकडे रेट येतो म्हणजे काय झालं तुमचा इनिशियल मायनस फायनल. ठीक आहे, मग बघा मी काय घेतोय आता, मला हे तर माहिती आहे P इज इक्वल्स टू MV, P इज इक्वल्स टू MV. मग आता ही झाली तुमची मोमेंटमचा फॉर्म्युला, पण इथे तर रेट दिलाय. मग रेट म्हटल्यानंतर मी याला कसं घेतोय MV मायनस MU, म्हणजेच एक इनिशियल झाली, सॉरी एक ही इनिशियल झाली, सॉरी माय मिस्टेक. ठीक आहे, व्ही आणि यू आपण कधी डिनोट करतो, यू तुमचा इनिशियल आणि व्ही तुमचा फायनल किंवा व्हाईस वर्सा. फक्त नोटेशन ज्यावेळेस तुम्ही देणार ना नोटेशन ते फक्त तिथं कन्फ्युज नाही झालं पाहिजे. ठीक आहे, चलो बर. मग मी काय घेतलंय MV मायनस यू अपॉन T इज इक्वल्स टू मी घेतलाय फोर्स, बरोबर. पण मला हे माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम याला मी ऍक्सलरेशन म्हणतो सर, बरोबर ना. मग मी जर m कॉमन घेतला आणि मी जर असं लिहिलं v मायनस यू अपॉन टी, तर मला हे माहिती आहे याला मी काय म्हणतो ऍक्सलरेशन म्हणतो, बरोबर. मग मी असं लिहू शकतो का ma, बरोबर, आणि हा होता तुमचा p इक्वल्स टू ma. पण मला हे माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड. मग p लाच मी कसं घेतोय F घेतोय, म्हणून तुमचा आला m इंटू a. जो तुमचा फोर्स आहे, जो तुमचा फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा मास इंटू ऍक्सलरेशन आणि याचं युनिट येऊन जाईल पिल्यांनो न्यूटन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. बघा मी सुरू कुठून गेलतो P वरून आणि मी कुठं आलोय F वरती, कारण की का P जो आहे तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमचा फोर्स वरती, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमचा तो फोर्स वरती. ठीक आहे, म्हणजे बघा जो फोर्स इक्वल्स टू m इंटू a जो होता फॉर्म्युला तो कसा आला हे फक्त मी तुम्हाला इझी भाषेत समजून सांगितलं. आता न्यूटन सेकंड लॉचे आपण पटपट एक्झाम्पल घेऊ. जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मॉलमध्ये जा, डीमार्टला जा आणि तुमच्याकडे जर मी मोकळी ट्रॉली दिली आणि दुसऱ्याला म्हणलं तू ती भरून आणली ट्रॉली पुश कर, तर मग दोघांपैकी कोण पटकन पळेल ट्रॉली घेऊन? तुम्ही म्हणा सर जी ट्रॉली भरलेली नाही किंवा जी एम्प्टी आहे तिला पुश करायला सोपं जाईल, ती जास्त ऍक्सिलरेशनने जाईल. ऑन दी अदर हँड ज्या ट्रॉलीमध्ये सामान आहे तुमचं तिला पुश करायला कसं आहे जास्ती तुम्हाला ताकद पण द्यायला लागेल. इझियर टू पुश एम्प्टी ट्रॉली दॅन लोडेड वन. बघा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, बरोबर. अप्लाइड फोर्स तुम्ही जेवढा जास्त फोर्स लावणार तेवढीच काय होणार तुम्हाला जास्त मोमेंटम द्यायला लागणार, बरोबर. नंतर काय फुटबॉल वर्सेस स्टोन वेन किक. बर, जर फुटबॉल आहे, फुटबॉल हलका आहे म्हणून त्याला जर तुम्ही किक केलं तर तो पटकन मोशन मध्ये येऊन जाणार आहे, बरोबर. हे जर मी मला दगडाला मारा, दगडाचं जे वजन आहे जे मास आहे ते तुमच्या पायापेक्षा किंवा तुमच्या फोर्सपेक्षा कसं आहे जास्त आहे, बरोबर. मग तिथं तुमचा दगड हलणार नाही आणि तुम्हाला काय होणार तुमच्या पायाला त्रास होणार आहे. तर बघा न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुमची अप्लाइड फोर्स. ठीक आहे, चलो आता मोमेंटम आणि फोर्स, म्हणजे मी खूपदा मोमेंटम शिकवत असताना फोर्स वापरलं है ना. मग दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते एकदा आपण समजून घेऊ. दोघांमध्ये काय, एक तर पहिली डेफिनेशन पुश ऑर पुल रिक्वायर्ड, पुश ऑर पुल रिक्वायर्ड है ना. जर एखादी गोष्ट मी पुश करतोय किंवा ती गोष्ट मी पुल करतोय तिला काय म्हणतोय मी फोर्स म्हणतोय. आणि क्वांटिटी ऑफ मोशन ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे जी मोमेंटम मी काय सांगितलं क्वांटिटी रिक्वायर्ड है ना, त्या गोष्टीला मोशन मध्ये आणण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी त्याला मी काय म्हणतोय मोमेंटम. बर, फोर्सला मी F ने डिनोट करतो आणि मोमेंटमला मी P ने डिनोट करतो. ठीक आहे, बर फॉर्म्युला बघा याचा आहे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन, याला मी न्यूटनने डिनोट करतो. आणि हा तुमचा जो P आहे याला मी काय म्हणतो मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे, आता हे कशावरती डिपेंड करतं, ऍज ऑब्वियस फोर्स आहे तो तुमचा मास आणि ऍक्सलरेशन वरती डिपेंड करतो आणि मोमेंटम तुमचा मास आणि व्हेलॉसिटी वरती डिपेंड करतो, बरोबर. व्हॉट इट शोज काय दाखवतं की हाऊ स्ट्रॉंगली अन ऑब्जेक्ट इज पुश्ड ऑर पुल्ड. आणि हे काय दाखवतं की हाऊ मच मोशन द लाईक ती जे ऑब्जेक्ट आहे ते किती मोशन करते. ठीक आहे, बर याचा युनिट मी सांगितलं न्यूटन आणि याचं काय असणार तुमचं केजी इंटू मीटर पर सेकंड. मास काय आहे तुमचा केजी मध्ये आहे आणि व्हेलॉसिटी काय आहे तुमची मीटर पर सेकंड मध्ये आहे, म्हणून तुमचं याचं युनिट काय झालं केजी मीटर पर सेकंड. तुमची ही कोणती क्वांटिटी आहे, एक आहे वेक्टर दुसरी पण आहे वेक्टर, कारण दोघांनाही मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन आहे. ठीक आहे, झिरो कधी असतो ज्यावेळेस याच्याकडे ऍक्सिलरेशन नसेल आणि ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट हा रेस्ट वरती म्हणजेच तुमची जी व्ही आहे है ना तो झिरो असेल. ठीक आहे,
बर, रिलेशन बिटवीन देम. मग आता रिलेशन जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे F इज इक्वल्स टू dp/dt आणि मोमेंटम चेंजेस वेन फोर्स इज ऍक्ट. जसा तुमचा मोमेंट चेंज म्हणजे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवर तुम्ही फोर्स लावाल त्यावेळेस मोमेंटम चेंज होईल, किंवा मोमेंटम तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला द्याल त्यावेळेस तुमचा फोर्स चेंज होईल. मग सर इथं कन्फ्युजन झालं. अरे पण कन्फ्युजन का होईल जर मी सांगितलंय की जो तुमचा मोमेंटम आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमच्या फोर्स सोबत. मग तुम्ही काही जरी केलं, फोर्स लावला तरी मोमेंटम वरती इम्पॅक्ट होणार आहे, आणि मोमेंटम जरी केलं तरी तुमचा फोर्स वरती इम्पॅक्ट होणार आहे. ठीक आहे, ह्या ज्या दोन गोष्टी असतात ना, एक डायरेक्टली प्रोपोर्शनल, एक असते इनडायरेक्टली प्रोपोर्शनल. मग आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे कसं, जसं मी सांगितलं मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुमचा फोर्स अप्लाइड. किंवा जर मी घेतलं तुमचा जो प्रेशर आहे तो कसा आहे, तुमचा प्रेशर तुमचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता इनव्हर्स म्हणजे कसं की एखादी क्वांटिटी ज्यावेळेस तुमची वाढेल त्यावेळेस दुसरी क्वांटिटी आपोआप कमी होईल. आणि डायरेक्ट मध्ये काय रिलेशन असतं की कुठली एक क्वांटिटी वाढली की जी त्याच्या ऍडजस्टंट किंवा त्याच्या समोर जी दुसरी क्वांटिटी आहे ती पण त्याच पटीने वाढून जाईल. ठीक आहे, बरं. फोर्स आणि मोमेंटम मधली जी रिलेशन आहे ते आय गेस तुम्हाला कळलं असावं. नंतर नाही तुमचं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर बघा, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, है ना. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आता थर्ड लॉ बऱ्यापैकी पाठ असतो मुलांचा, कारण की तो भरपूरदा आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेला असतो. पण जे पहिले दोन लॉ असतात ना ते पाठ करायला किंवा त्यांचं स्टेटमेंट लक्षात ठेवायला थोडे हेवी जातं, म्हणून त्याच्यावरती एकदा लक्ष ठेवा. बघा, मी आता हेच बघा ना, एखादा बॉल आहे, मी खाली जर त्याच्यावरती फोर्स लावला तो बाउन्स होऊन पाठीमागे येतो, है ना, कारण की त्या माझ्या ऍक्शनला ते रिॲक्ट करते. किंवा तुमचं हे घ्या, रॉकेटच घ्या. रॉकेट ज्यावेळेस खाली जाळ सोडतंय, खाली थ्रस्ट सोडतंय, त्यावेळेस ते वरती उडतंय, है ना. म्हणजे त्याच्या त्या ऍक्शनला, खालच्या डाऊनवर्ड ऍक्शनला तुमचं रॉकेट अपवर्ड रिॲक्ट करतंय, बरोबर. म्हणूनच न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल झाले, जे मी रॉकेटचं एक्झाम्पल सांगितलं, कार स्टॉप करायला सांगितलं, किंवा हिटिंग अ बेसबॉल सांगितलं. हे झाले तुमचे प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट सेगमेंट वरती येऊ, जे आहे तुमचं एमसीक्यू वाला सेक्शन. ठीक आहे, पण एक क्विक रिकॅप घेऊ आपण. आतापर्यंत आपण काय काय बघितलं रे, आतापर्यंत आपण बघितलं मोशनची डेफिनेशन घेतली, नंतर आपण लॉज बघितले, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. फर्स्ट लॉलाच आपण म्हणतो लॉ ऑफ इनर्शिया, आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, जसं मोमेंटम बघितलं. नंतर आपण फोर्स आणि मोमेंटम मधला डिफरन्स बघितला. ठीक आहे, फोर्स म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे काय. तर मोमेंटमचा फॉर्म्युला बघितला, P इज इक्वल्स टू M इंटू V. फोर्स म्हणजे काय, M इंटू A. मग जो F इज इक्वल्स टू M इंटू A हा जो फॉर्म्युला आहे हा कसा डिराईव्ह केला ते पण मी तुम्हाला समजून सांगितलं. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजच्या लेक्चरमध्ये इथं कव्हर झाल्यात, बरोबर. आता आपण येऊ आपल्या रेग्युलर टप्प्यामध्ये, जो असतो आपला एमसीक्यू वाला सेक्शन. मग एमसीक्यू का घेतो सर आपण, की जे आपण हे शिकलोय आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये ते तुमचं बऱ्यापैकी तुमच्या डोक्यामध्ये घुसलं की नाही हे चेक करण्यासाठी आपण हा सेगमेंट घेत असतो. चलो, पहिला एमसीक्यू काय सांगतोय बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज सेड टू बी इन मोशन. ठीक आहे ना, आता सांगितलं ना, काय सांगितलं मी आता, की ज्या वेळेस एखादी ऑब्जेक्ट तुमची पोझिशन चेंज करते विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच मी काय म्हणतो रे, त्यालाच मी म्हणतो मोशन. ठीक आहे, दुसरं काय आहे, बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स वरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन इन्व्हॉल्व्स अनबॅलन्स फोर्सेस. ठीक आहे, अ बुक रेस्टिंग ऑन द टेबल, नाही इथं बॅलन्स आला. अ कार मुव्हिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड इन अ स्ट्रेट लाईन. अ फुटबॉल बिंग किक, टू पीपल पुलिंग अ रोप विथ इक्वल अँड अपोजिट फोर्स. ठीक आहे, मी काय सांगितलंय, फुटबॉल बिंग किक हा काय तुमचा अनबॅलन्स्ड फोर्स झाला, बरोबर. का, अनबॅलन्स्ड फोर्सेस कॉजेस ऍक्सिलरेशन ऑर चेंज इन मोशन. तर बघा, बॅलन्स आणि अनबॅलन्स्ड फोर्सेसचे जे एमसीक्यू येतात ऍप्लिकेशन बेस, ते पण थोडेसे कन्फ्युजिंग असतात, त्याच्यावरती पण थोडंसं लक्ष ठेवा. फक्त तुम्हाला हे कळलं की बॅलन्स्ड म्हणजे काय आणि अनबॅलन्स्ड म्हणजे काय, मग बाकीच्या गोष्टी सोप्या होऊन जातील. न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजे त्याला लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट इलस्ट्रेट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग कोणत्या याच्यातून आहे, ते आहे तुमचं पॅसेंजर जर्क फॉरवर्ड व्हेन अ कार सडनली स्टॉप. ज्या वेळेस कार सडनली स्टॉप होते किंवा सडनली स्पीडअप होते, झटका बसतो ना आपल्याला, है ना, मग तो झटका काय दाखवतो तुमचा, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ इनर्शिया दाखवतो. ठीक आहे, किंवा लॉ ऑफ इनर्शिया म्हणून त्याला आपण. A force of 10 Newton acts on a body of mass 2 kg. What acceleration will it have or will it produce? बर, मग काय, मग माझ्याकडे फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. सो मी काय घेतलं, मला ऍक्सिलरेशन काढायचंय, माझ्याकडे फोर्स अपॉन मास आहे. ठीक आहे,
10/2 तुमचा झाला 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. नंतर नाही तुमचा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, त्याच्यात काय, व्हेन एअर इज रिलीज फ्रॉम अ बलून द बलून मूव्स अपवर्ड, विच लॉ ऑफ मोशन डज दिस इलस्ट्रेट. ठीक आहे. मग मी सांगितलं कुठल्याही ऍक्शनला जर म्हणजे इक्वल अँड अपोजिट रिएक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो रे, त्याला आपण म्हणतो, उसको क्या बोलते हम, उसे हम बोलते न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणून न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनला हे तुमचा जो एमसीक्यू आहे तो त्याच्या त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आहे तुमचं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. सो परत एकदा छोटासा क्विक रिकॅप घेऊन आजचं लेक्चर आपण इथे संपूया. बघा आज लॉ ऑफ मोशन्स बघितले, त्याच्यामध्ये आपण एकदम हिस्ट्री पासून तर एकदम थर्ड लॉ ऑफ मोशन पर्यंत सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये चेक केल्या. ठीक आहे. सो आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक नवीन एनर्जीने नवीन लेक्चर के साथ आपण यहाँ पे मिलेंगे, है ना. आणि कुठे यायचं आहे तुम्हाला, ई सारथी या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. ठीक आहे. जर तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडला असेल, याच्याबद्दल काहीही तुम्हाला क्वेरीज असतील, ठीक आहे, काही क्वेरीज असतील, एकदम सिली मिस्टेक आपण म्हणतो ना, यार मी जर विचारलं तर मला काय समोरचा जज करेल का नाही, तुम्हाला काही वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लेक्चरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. युट्यूब चॅनल आहे ई सारथी ऑनलाईन ह्या नावाने, वरती सर्च केलं की तुम्हाला येऊन जाईल. आणि आजच्या पुरतं थांबूया इथं. सो स्टे सेफ, स्टे ब्लेस्ड अँड स्टे हॅपी. ऑल द बेस्ट. टाटा, बाय बाय.